नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये इनवेल बोरिंग घ्यायचे असेल तर आता सरकारकडून 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं। पण अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, अर्ज कसा करायचा, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि इथे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जेव्हा शेतकरी रब्बी पीक घेतो तेव्हा उन्हाळ्यात पाण्याची कमतरता त्याला जाणवते। जर त्यावेळी विहिरीमध्ये आडवे बोर घेतले तर त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत वाढण्याची शक्यता असते, परंतु यासाठी खर्च येतो। म्हणूनच सरकारने SC आणि ST कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू केली आहे। या योजनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या अंतर्गत इनवेल बोरिंगसाठी अनुदान दिले जाते। तर या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा? अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती जावे लागणार आहे। तर सर्वात पहिले आपल्याला यायचं आहे गुगलवरती आणि गुगलवरती आल्यानंतर महाडीबीटी फार्मर लॉग इनवरती तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटला ओपन करायचं आहे। महाडीबीटीची वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता mahadbt.maharashtra.gov.in। तर या वेबसाईटला ओपन करायचं आहे। या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे ऑप्शन दिसणार आहे, जिथे की वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि आधार लॉग इन अशा प्रकारचे ऑप्शन दिसतं। तर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळतं, शेतकरी ID प्रविष्ट करा। तर इथे तुमचा जो फार्मर ID आहे तो टाकायचा आहे आणि OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला फार्मर ID माहिती नसेल तर तो कसा काढायचा यावरती सविस्तर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर इथे तुम्हाला तुमचा शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID टाकायचा आहे। फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे आणि तो OTP आपल्याला इन्सर्ट करून लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल इथे दिसणार आहे। जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याचं ऑप्शन इथे येऊ शकतं। त्याकरता तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते PDF फाईलमध्ये इथे अपलोड करायचं आहे। आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला तिथे तुमची कास्ट सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे। तर आता आपल्याला अर्ज कसा करायचा ते पाहायचं आहे। तर प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला काही ऑप्शन्स पाहायला मिळतील। यामध्ये घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि यामध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशिष्ट योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनमध्ये तुम्हाला बाबी निवडा या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बाबी निवडा या बटनवरती क्लिक केल्यानंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल, जिथे की तुम्हाला तुमचा तालुका, गाव, शहर ऑटोमॅटिकली तिथे येऊन जाणार। तर इथे आपल्याला इनवेल बोरिंग करता अप्लाय करायचं आहे। तर इथे सर्व माहिती तुमची दिसणार आहे, तालुका, गाव, फार्मर ID, सर्वे नंबर सर्व काही दिसेल। मुख्य घटकमध्ये तुमचं अनुसूचित जाती किंवा जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हे ऑप्शन पाहायला मिळणार आहे। यामध्ये आपल्याला निवडायची आहे बाब। तर बाब निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामधलं आपल्याला इनवेल बोरिंग करता अप्लाय करायचं आहे। तर इनवेल बोरिंग कुठे आहे ते सर्च करायचं आहे। तुम्हाला जर नवीन विहिरी करता अप्लाय करायचं असेल तर तुम्ही नवीन विहिरीचे बांधकामाकरता सुद्धा अप्लाय करू शकता। जुनी विहीर दुरुस्त करता अप्लाय करायचं असेल ते सुद्धा करू शकता। इथे बरेचसे ऑप्शन दिलेले आहे। तर आपण पाहत आहोत की इनवेल बोरिंग करता कसं अप्लाय करायचं। त्याकरता इनवेल बोरिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत आपण शासनाने जमीन वाटप केली आहे का, तर इथे होय किंवा नाही करायचं आहे। तुम्ही जर या योजनेअंतर्गत जमीन घेतली असेल तर होय आणि नसेल घेतली तर तुम्हाला इथे नाही करायचं आहे। त्यानंतर सन 2001 नंतर मला तिसरे अपत्य झालेले नाही, यामध्ये तुम्हाला जे काही असेल होय किंवा नाही ते करायचं आहे। त्यानंतर पूर्वसंमतीवरती इथे टिक करायचं आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार नाही। तर इथे टिक केल्यानंतर जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला। तुम्हाला आणखी काही निवडायचे आहे का, जर निवडायचे असेल तर यस करा आणि जर निवडायचे नसेल तर इथे नो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला
ते भरल्यानंतर इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल, आपला अर्ज सादर करा. तर या निळ्या कलरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपण जो अर्ज केलेला आहे तो पाहायचा आहे आणि पेमेंट करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर पहा या बटनवरती क्लिक करा. इथे तुम्ही केलेला अर्ज जो आहे तो दिसणार आहे. तुम्ही इथे हा अर्ज पाहू सुद्धा शकता. त्यानंतर तुम्हाला इथे एक टिक मार्क दिसेल. या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करा या ग्रीन कलरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर देय यशस्वी. मी अगोदरच जे पेमेंट आहे या वर्षीचं ते भरलेलं आहे, कारण या अगोदरसुद्धा मी अर्ज केलेला आहे. त्यामुळे मला परत पेमेंट भरायची गरज नाही. तुम्हाला तिथे 23 रुपयांचं पेमेंट भरायला येऊ शकते. तर तुम्ही तिथे 23 रुपयाचं जे पेमेंट आहे नेट बँकिंग, फोनपे, गुगल पे किंवा इतरही जे ऑप्शन आहेत त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर याची रिसिप्ट काढायची असेल तर छाननी अंतर्गत अर्ज जे आहे यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो अर्ज आहे तो तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर अर्ज पहा, पावती किंवा फीची पावती तुम्ही इथे पाहू शकता. बघा, अशा प्रकारे जो मी अर्ज आहे तो अर्ज सादर केलेला आहे तो अर्ज इथे तुम्हाला दिसणार आहे. आता अर्ज सबमिट झाला. पुढे काय, तर अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. जर तुमची निवड झाली तर कागदपत्रे अपलोड करायला तुम्हाला सांगितले जाते. त्या पद्धतीचा मेसेजसुद्धा तुम्हाला मिळतो. लॉटरी लागल्यानंतर 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागते. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा अर्ज हा कॅन्सल होऊ शकतो ऑटोमॅटिकली. तर तुम्हाला तुमच्या मेसेजवरती लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काम सुरू करण्यासाठी पूर्वसंमती मिळते. काम पूर्ण झाल्यानंतर बिल आणि चलन अपलोड केल्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यात जमा केली जाते. अनुदान किती मिळते, तर या योजनेअंतर्गत 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती विहिरीमधील आडवे बोर घेण्यासाठी मिळणाऱ्या सरकारी अनुदानाची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला सरकारी योजना, शेती योजना, महा-DBT अपडेट अशा माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले चॅनल झटपट इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.